हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे अर्थमॅटिक ऑपरेटर्स. तर पायथन मध्ये कोणते कोणते अर्थमॅटिक ऑपरेटर्स आहे ते आज आपण इथे बघणार आहोत आणि ते कशा पद्धतीने यूज करायचे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर सिंपल असे मी दोन व्हेरिएबल्स या ठिकाणी बनवलेले आहेत. ए इज इक्वल टू 10 आणि बी इज इक्वल टू 3. आणि त्याचप्रमाणे हे जे अर्थमॅटिक जे ऑपरेशन्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर मी पहिले ते एक्झिक्यूट करतो. तर हे आउटपुट आपल्याला आलेलं आहे. तर देन मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतोय. तर फर्स्ट आहे ऍडिशन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू ए प्लस बी. सो ऍडिशन ऑफ 10 प्लस 3 इज इक्वल टू 13. हे जे ऍडिशन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू हे जस्ट सिम्प्लिफिकेशन साठी कळण्यासाठी मी एवढा मोठा जो हे प्रिंट स्टेटमेंट जे आहे ते लिहिलेलं आहे. तुम्ही जस्ट सिम्पल ए प्लस बी किंवा ए मायनस बी केलं तरी चालेल. तर सेकंड आहे सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन ऑफ 10 मायनस 3 इज इक्वल टू 7. त्याचप्रमाणे मल्टिप्लिकेशन ऑफ 10 इंटू 3. तर हे जे स्टार आहे, हे जो स्टार आहे हे मल्टिप्लिकेशन साठी आपण हे सिम्बॉल वापरतो. हे बघा इथं, हे जो स्टार आहे हे मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे. देन फोर्थ वन आहे डिव्हिजन ऑफ 10 डिवायडेड बाय 3. तर हे आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये, जसं ज्याला आपण फ्लोट व्हॅल्यू म्हणतो, हे फ्लोट व्हॅल्यू मध्ये त्याने आपल्याला आउटपुट दिलेलं आहे. देन आहे फ्लोर डिव्हिजन, ज्याला आपण आपल्या भाषेत सिंपल भाषेमध्ये आपण राऊंड फिगर जसं म्हणतो. तर त्याने राऊंड फिगर आपल्याला हे 3 नंबर जो आउटपुट आहे तो दिलेला आहे. त्यानंतर सेकंड लास्ट आहे मॉड्युलस, त्याला आपण रिमाइंडर सुद्धा म्हणतो. रिमाइंडर आपला 1 आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि लास्ट आहे एक्सपोनेन्शियल पॉवर. पॉवर ऑफ 10 स्टार स्टार 3. हे स्टार स्टार जे सिम्बल आहे ते आपण एक्सपोनेन्शियल करण्यासाठी, एक्सपोनेन्शियल ऑपरेशन करण्यासाठी वापरतो. त्याचा अर्थ असा होतो 10 इंटू 10 इंटू 10, 3 वेळा आहे म्हणून 10 इंटू 10 इंटू 10. तर 10 इंटू 10 इज इक्वल टू 100. 100 इंटू 10 इज इक्वल टू 1000. तर एकंदरीत हे बेसिक अर्थमॅटिक ऑपरेटर्स पायथन मध्ये आहेत. थँक्यू.